नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे। ह्या व्हिडिओमध्ये आजकाल खूप चालणारी अशी बाही डिझाईन दाखवणार आहे। खूप सोपी पद्धत आहे। चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। आता ह्या स्लीव डिझाईनसाठी थोडंसं कापड जास्त लागतं रुंदीसाठी, जसं की आपण पप बाही बनवतो, फुग्याची बाही, त्यासाठी जेवढं आपण कापड घेतो त्याच्यापेक्षा कमी किंवा तेवढंच कापड तुम्हाला ठेवावं लागणार आहे। म्हणजे जेवढे तुम्ही प्लेट्स घेताल तेवढं तुम्हाला कापड ठेवायचं आहे। तर बघा, मी बाजूला एक 4 इंच कापड जास्तीचं ठेवलेलं आहे रुंदीसाठी। आता ह्या बाहीचं मध्य काढून घेऊया। बघा या पद्धतीने आता या कापडाचं सुद्धा मध्य काढून घेऊया। बघा या प्रकारे असं ही सोपी डिझाइन आहे, पटकीनी जमणारे आहे आणि लवकरात लवकर पण होते परफेक्ट। आता इथून मध्ये एक असं लाईन आखून घेऊया, जिथून कट केलेला आहे तिथून। आता इथून बघा 2-2 इंच मार्किंग करून घेऊया बॉटम साईडनं, म्हणजे बाहीच्या खालच्या साईडनं। असं 2-2 इंचापर्यंत तुम्हाला जेवढे इथं प्लेट्स घ्यायचे आहेत 5-7 वगैरे, तेवढे तुम्ही इथं 2-2 इंचाचे मार्किंग करून घ्यायचं आहे। तर बघा या पद्धतीने असं मी इथं 2-2 इंचावरती 10 इंचाचं मी तर कापड घेतलेलं आहे। ह्या साईडनं 10 इंच आणि ह्या साईडनं 10 इंच। तर बघा हे अशी प्लेट्स घ्यायची आहेत। 2 इंचाचं कापड उचलायचं आहे आणि एकावरती एक ठेवत जायचं आहे। बघा या पद्धतीने असं परफेक्ट। आता बघा ही दुसरी बाजू ह्या साईडनं तोंड करायचं आहे। दोन्हीचे जे प्लेट्स आहेत ते एकमेकांकडे तोंड झाले पाहिजे। बघा ह्या साईडचे ह्या बाजूने तोंड आणि ह्या साईडचं ह्या बाजूने तोंड, दोन्ही एकमेकांच्या समोरासमोर तोंड करायचं आहे। तर कसं शिवायचं बघा तुम्हाला सांगते, बघू शकता या पद्धतीने असे प्लेट्स उचलून एकावर एक ठेवायची आहे। जे मध्याची रेष आहे तिथे, तर बघू शकता या पद्धतीने असं प्लेट्स घ्यायचं आहे। तर बघू शकता ह्या साईडनं सुद्धा सेम पद्धतीने आपण प्लेट्स घेऊया। तर बघू शकता ह्या साईडनं ह्या बाजूला असं समोरा बाजूला प्लेट्स घेऊया। परफेक्ट प्लेट घेऊन झालेले आहे बघा। आता वरच्या साईडनं सुद्धा असं व्यवस्थितपणे कापड एक सर्कल करून इथं शिलाई करून घ्यायचं आहे। प्लेट्सचे ज्या बाजूने तोंड आहे त्या बाजूने असं शिलाई करून घ्यायचं आहे। आता बघा हे प्लेट्स वरच्या साईडचे थोडंसं पसरून घ्यायचं आहे। खालच्या साईडचे प्लेट्स एकावर एक ठेवलं होतं, पण वरच्या साईडचे असं पसरून ठेवायचं आहे। तर बघा आता इथं शिलाई करून घेऊया। व्यवस्थित प्लेट्स करून घ्यायचं आहे, अगदी फिनिशिंग सहित व्यवस्थितपणे एकसारखेले इथं प्लेट्स घेत शिलाई करायचं आहे। आता ह्या साईडचे जे प्लेट्स आहेत बघा, इकडे तोंड करायचं आहे। तुम्हाला स्क्रीनवरती फर्स्टपणे दिसतच असेल। या पद्धतीने ही डिझाईन खरं तर आजकाल खूप चालत आहे। प्रत्येक जण माझ्याकडनं तर हेच ब्लाऊज शिवून घेत आहेत आजकाल। तर वाव, परफेक्ट शिलाई झालेली आहे। जे बाहीचं पेपर कटिंग कापड आहे ते ह्यावरती ठेवून घेऊया। बरोबर बघा हे जे कट्स आहे ते बरोबर, जे पेपरचं कट दिसतं आहे तुम्हाला मध्याचं कट, ते बरोबर जिथं आपण प्लेट्स घेतलेल्या आहोत खालच्या साईडनं तिथंच आलं पाहिजे, कारण बरोबर त्याचा मध्य भाग होतो। तर बघू शकता जिथं आपण प्लेट्स घेतलेल्या तिथं त्याचा कटचं जी बाजू आहे ते बरोबर आलेली आहे, तसंच यायला पाहिजे। म्हणून हे पेपरला असं कट्स द्यायचं असतं। परफेक्ट शिलाई झालेली आहे। आता जे जास्तीचं कापड आहे पेपराला चिटकून असं कट करून टाकायचं आहे।
बाही हे एकूण 8 इंचाचे आहे आणि हे बाहीचं जे पेपर कटिंग आहे ते मी 5.5 इंचाचं घेतलेले आहे, कारण जो काठ आहे तो 2.5-3 इंचाचा आहे, त्यामुळं जो खालचा काठ आहे ते सुद्धा मोठा आहे. बरोबर तयार हे 8 इंचाची बाही तयार होणार आहे. तर बघू शकता या ठिकाणी असं आपण शिलाई करून घेऊया. ह्या काठला बाहीच्या वरच्या बाजूने उलटी बाजू ठेवायचं आहे काठ आणि असं शिलाई करून घेऊया. तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ कसा वाटला, ही बाही डिझाईन कशी वाटली हे मला जरूर कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर लगेचच आपल्या चॅनेल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमचे मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर जरूर करा. तर आता शिलाई झालेली आहे. आता वरच्या साईडनं डाब टिप करून घेऊया. जे जास्तीचं काटाचं कापड आहे ते फटाफट कटिंग करूया. तर फायनली बघू शकता मस्त इथं बाही डिझाईन जे आहे ते तयार आहे. बघा मस्त दिसते. आता इथं बघा एखादा तुम्ही खडा वगैरे किंवा जे तुम्हाला हवं आहे ते तुम्ही इथं मध्यभागी लावू शकता, जसं तुम्हाला हवं आहे तसं. तर बघू शकता मस्त इथं छान प्लेट्स आलेले आहेत. तर आणखीन एकदा सांगते, व्हिडिओ आवडत असेल लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप धन्यवाद.